गुड इव्हनिंग फायटर्स. चलो सर्वांना गुड इव्हनिंग. छोटे फायटर्स रेडी. बर, आज बाळांनो आपण एक वेगळा टॉपिक घेणार आहे. आता आपण कालच्या लेक्चरमध्ये मला वाटतंय लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल क्लिअर केलं अँड इट इज कॉल्ड ॲज डायमीटर अँड द लास्ट पॉइंट ऑफ द लास्ट प्रिव्हियस लेक्चर इज दॅट इज डायमीटर. ओके, काल आपण काय बघितलं तर सर्कलचा बेसिक पार्ट क्लिअर केला, त्याचबरोबर त्याच्यामध्ये डायमीटर काय असतं आणि त्याच्यानंतर कॉर्ड काय असतं आणि रेडियस काय असतं, हे लास्टचे 3 पॉइंट होते बघा. बरोबर आहे. तर आज आपल्याला थोडासा एक वेगळा टॉपिक घ्यायचा आहे जो की आपल्या सिलेबसमध्ये ऍट द एंडला आहे, पण त्याचं मात्र आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे अगोदरच्या चॅप्टरमध्ये, कारण कन्व्हर्जन ऑफ युनिट्स आहेत ते, म्हणजे सेंटीमीटर, मीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, किलोमीटर, हे काय असतं याचं कन्व्हर्जन्स आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे आजच्या चॅप्टरला नाव काय दिलेलं मी तर मेझरमेंट. काय नाव दिलेलं आहे? मेझरमेंट. आलं लक्षात? ओके, चला. आता जे नवीन विद्यार्थी असतील त्या नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचे, कारण काल आज बरेच जॉईन झालेले आहेत, तर त्यांनी काय करायचे, मागचे लेक्चर जे येतं बेसिक लेक्चर पासून सर्व लेक्चर तुम्हाला अटेंड करायचे आहेत आणि ते अटेंड केल्याच्या नंतर मग आपल्याला येत्या सोमवार पासून म्हणजे 15 जून पासून आपल्याला काय करायचंय, इंडेक्स प्रमाणे सिलेबस स्टार्ट करायचा आहे. त्याच्यामुळं ज्या ज्या पालकांनी आतापर्यंत ऍडमिशन घेतलेलं नसेल त्या सर्व पालकांना विनंती आहे की तुम्ही या आज आणि उद्या 2 दिवसामध्ये ऍडमिशन प्रोसेस पूर्ण करून घ्या, कारण सोमवार पासून आपल्याला इंडेक्स प्रमाणे जो सिलेबस दिलाय महाराष्ट्र शासनाने तर तो महाराष्ट्र शासनाचा सिलेबस जो आहे त्याच्या याच्यानुसार आपल्याला स्टार्ट करायचा आहे पहिल्या चॅप्टर पासून. ओके, कारण बरेच जण शाळा चालू झाल्यानंतर सर आम्ही करूत म्हटले, शाळेचा हा वेगळा प्लॅन आहे, आपल्या क्लासचा वेगळा प्लॅन आहे. कारण आपली ही परीक्षा गेल्या वर्षी म्हणजे 2026 ची जी परीक्षा झाली ती एप्रिल महिन्यात झाली, परंतु येणारी जी परीक्षा आहे ती मात्र 100% फेब्रुवारी महिन्यात होईल. त्याच्यामुळे वेळ कमी आहे, म्हणून ज्या ज्या पालकांनी याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं नाही अजून आपापल्या पाल्यांचं, त्यांचं ऍडमिशन घेऊन लेक्चर लगेच त्यांना मागचे बेसिक लेक्चर बघायला सांगा. का? कारण सोमवार पासून आपल्याला इंडेक्स पासून चॅप्टर स्टार्ट करायचे तर, आणि जेव्हा इंडेक्स पासून चॅप्टर स्टार्ट करतो तर तो आपला बेसिक टू ऍडव्हान्स सिलेबस असेल. म्हणजे काय, त्या चॅप्टरला लागणारा बेसिक भलेही मी मागे घेतला असेल तरी सुद्धा बेसिक पासून घेणार आणि ऍडव्हान्स लेवल पर्यंत तो चॅप्टर असेल तर त्यापर्यंत जाईल, आणि त्याच्या टेस्ट असतील, त्याच्यावरच्या वर्कशीट सोडवायचे तुम्हाला. या सर्व गोष्टींसाठी पुढे नंतर काय होतं, एकदाच लोड येतो 2-3 चॅप्टरचे झाले तर नंतर, कारण बरेच जण काय करतात जुलैमध्ये ऍडमिशन घेतात, ऑगस्टमध्ये घेतात, परंतु त्याच्यामध्ये काय होतं की तो मागचा जो सिलेबस झालाय नाही 15 जून पासूनचा तो कव्हर करणं फार अवघड जातं, कारण एका दिवसात लेकराला 2-2, 3-3 लेक्चर अटेंड करणं शक्य नाही. दररोजचं एकच करू द्या, पण 15 तारखेपासून करू द्या, फायनल एक्झाम पर्यंत दररोजचं 1 तास लेक्चर अटेंड करू द्या. 100% त्याला स्कॉलरशिप मिळणार आहे, त्यांना गुणवत्ता यादीत येणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. आले लक्षात पूर्ण आता गोष्टी? यस. चला मग आज आपण बाळांनो लक्ष द्या. आता पालकांसाठीची सूचना झाली, ज्यांचे पालक लेक्चर अटेंड करत नाही येतं, ज्यांनी युट्यूबला लेक्चर बघताय त्या सर्वांनी आपल्या आपल्या मम्मीला आणि पप्पाला सांगायचं आहे. बाळांनो आलं लक्षात? ओके, जे युट्यूबवर लेक्चर अटेंड करताय त्यांनी. चला, बाकी ज्यांनी ऍप मध्ये लेक्चर अटेंड करतायत ते तर ऑब्विसली ज्यांचं ऍडमिशन झाले तेच आहेत. बरोबर आहे ना? यस. चला मग आता मेन मुद्द्याकडे येऊ आपल्या. कालच्या लेक्चरमध्ये आपण जो पार्ट कव्हर केला होता त्याच्या पुढे जायचं आपल्याला. आज थोडासा वेगळा टॉपिक कव्हर करायचा आहे ज्याचं नाव आहे मेझरमेंट, महत्व, मापन. ठीक आहे, चला. बर, आपल्या ग्रुपवर येणारी जी लिंक असते ती लिंक सर्वांनी शेअर करत चला, किंवा ज्यांना ऍप प्ले स्टोअरला सापडत नाहीये त्यांनी काय करायचं, युट्यूबमध्ये कमेंट करा की ऍप लिंक सेंड करा म्हणून. युट्यूबच्या खाली कमेंट असतात ना, तिथं ऍप लिंक सेंड करा म्हणा, किंवा पर्सनली आपला जो नंबर आहे 9021-010-10-29 आणि हा 7070-09-047 याच्यापैकी कोणत्याही नंबरला कॉल करा, तुम्हाला लगेच त्याची लिंक येऊन जाईल. आलं लक्षात? ओके, चला शेअर करायला विसरू नका बाळांनो आता. यस. ओके, जे युट्यूबला लेक्चर अटेंड करताय त्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण पुढे येणारे व्हिडिओ त्याचे डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, म्हणून लाईक करणं गरजेचं आहे. ओके, चला. आज आपल्याला जो टॉपिक बघायचा आहे त्याचं नाव आहे बाळांनो, अरे एकच मिनिट, हां
जो आज आपल्याला टॉपिक बघायचा आहे त्या टॉपिकचं नाव आहे मेझरमेंट. काय नाव आहे? मेझरमेंट. लक्षात? ओके, चला आता हा मेजरमेंटचा पार्ट काय असतो पहा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही लक्ष द्या बरं. पण पहा, एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगेल, बुक मधली मेथड वापरणार नाही. ओके, पहा किती सोपं आहे बघा. आता मेजरमेंट त्याला म्हणतो आपण महत्व मापन. लक्षात? मेजरमेंट. हा, मराठी मीडियम असो इंग्लिश मीडियम असो दोघांनाही ते शब्द एकच असतात. आता मिलीमीटर मराठीत पण तेच आहे, इंग्लिशमध्ये पण तेच आहे की नाही. त्याच्यामुळं हा चॅप्टर मॉर्निंगवाल्या बॅचचे विद्यार्थी ज्यांनी अटेंड केलेला नाहीये त्यांनी युट्यूबला हे लेक्चर अटेंड करा. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांची बॅच मॉर्निंगला होते. ज्यांनी लेक्चर अटेंड करणं झालेलं नाहीये त्यांनी आज हे लेक्चर युट्यूबला तुम्ही बघू शकता. ठीक आहे, कारण मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी काय आहे तर सेमच आहे. फक्त काय होतं याचं, लिहिताना मराठीत आणि वाचताना मात्र मराठी असो इंग्रजी असो सेमच आहे. महत्व मापन याच्यातला फक्त एकच पार्ट घेणार आहे. आपल्याला 3 पार्ट आहेत. कोणते कोणते पहा. पहिला पार्ट आहे आपला लांबी किंवा अंतर मोजणे. लांबी ऑब्लिक अंतर मोजणे. ठीक आहे, मोजण्यासाठी किंवा एवढंच हेडिंग लिहितो. ह्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहा लेंथ ऑब्लिक डिस्टन्स. लेंथ ऑब्लिक डिस्टन्स. ओके, लेंथ ऑब्लिक डिस्टन्स. हा, चला मग आता हे लेंथ आणि डिस्टन्स मोजण्यासाठी आपलं स्टँडर्ड युनिट काय बाळांनो, किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रमाणित एकक काय आहे तर मीटर आहे. काय आहे? मीटर आहे. म्हणजे तुम्हाला कोणतेही दिले युनिट्स पहा. आता समजा तुम्हाला म्हणलं ना 15 डेकामीटर, बघा 15 डेकामीटर इक्वल्स टू किती सेंटीमीटर, किती सेंटीमीटर. तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? फार महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय आहे. ओके, मग हे कन्वर्जन तुम्हाला लगेच सांगता आलं पाहिजे. बुक मधली मेथड वापरायची नाही, पाठ करायचं नाही. ठीक आहे, मग आता मेथड काय आहे पहा. आता हे नंतर आपण सॉल्व्ह करू. या इकडे आता स्टँडर्ड एकक काय आहे म्हटले? मीटर आहे. स्टँडर्ड एकक काय आहे? मीटर आहे. बरोबर आहे. बर, मग आता पहा तुम्हाला एक मी उदाहरण देतो. हे लिहिण्याच्या अगोदर थोडंसं थांबा तुम्ही. एक मुलगा होता, त्याचं नाव होतं मीटर. काय होता? एक मुलगा होता, त्याचं नाव होतं मीटर. बर, त्या मुलाला 3 मित्र आहेत आणि 3 मैत्रिणी आहेत. काय म्हटलं मी? एक मुलगा होता ज्याचं नाव होतं मीटर, त्याला 3 मित्र आहेत आणि 3 मैत्रिणी आहेत. बर, त्याच्या मित्रांचे नाव काय आहेत तर त्याच्या मित्रांचे नाव आहेत डेका, हेक्टो, किलो. काय नाव आहेत? डेका, हेक्टो, किलो. बरोबर आहे. बर, आता हे मित्रांचे नाव झाले. मैत्रिणींचे नाव काय होते? डेसी, सेंटी, मिली. बघा डेसी, सेंटी, मिली. एकदम सोपं आहे बघा. तुम्हाला फक्त हे 6 नावं ध्यानात ठेवायचे आहेत. मीटर आणि त्याचे 3 मैत्रिणी आणि 3 मित्र. ठीक आहे, मित्र कोण कोण? डेका, हेक्टो, किलो. बघा काय काय म्हटलो? डेका, हेक्टो, किलो. आणि मैत्रिणी कोण? डेसी, सेंटी, मिली. मैत्रिणी कोण? डेसी, सेंटी, मिली. बघा मित्रांचे नाव आहेत डेका, हेक्टो, किलो. बघा मी लिहितो वाटल्यास. एकच मिनिट, पेन किधर गया? 1 मिनिट. हा पा डेका, हेक्टो, किलो आणि काय? डेसी, सेंटी, मिली. आता हे मीटर एक आहे, त्याचे मित्र काय केले? एका रांगेमध्ये उभे राहिले. मित्र राहिले उजवीकडे उभे, मैत्रिणी राहिल्या डावीकडे उभ्या. ठीक आहे, बघा आता मित्र उजव्या साईडला आहेत पण कसे येत? त्यांच्या उंचीनुसार उभे येत. काय? उंचीनुसार उभे येत. म्हणजे जो मीटरपेक्षा थोडा मोठा आहे तो त्याच्या बाजूला, त्याचं नाव आहे डेका. काय म्हणायचं त्याला? डेका मीटर. त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे त्याचं नाव आहे हेक्टो, हेक्टोमीटर. आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा आहे, सर्वात मोठा आहे, त्याचं नाव आहे किलोमीटर. काय नाव आहे त्याचं? किलो. ठीक आहे, हे कोण झाले? हे झाले त्याचे 3 मित्र. तुम्हाला याच सिक्वेन्सनं ध्यानात ठेवायचंय. मीटर,
डेका हेक्टो किलो. बघा, मीटर डेका हेक्टो किलो. आता त्याचे 3 मित्र झाले. आता मैत्रिणी बघा, त्याच्या 3 मैत्रिणी. चला, मैत्रिणींचे नाव काय आहेत पहा. पहिल्या मैत्रिणीचं नाव आहे डेसी, दुसऱ्या मैत्रिणीचं नाव आहे सेंटी, तिसऱ्या मैत्रिणीचं नाव आहे मिली. काय नाव आहे? मिली. मिली तो मिली, नाही तो नाही मिली. बरोबर आहे. चलो, आता बस एवढंच माहित पाहिजे आपल्याला. पुस्तकामध्ये असं दिलंय आपल्याला, बघलं की असं टेन्शन येतंय. याच्यातलं नेमकं वाचू काय आणि ध्यानात ठेवू काय असं होतंय. पण मग ते काय कामाचं बाळा, मग क्लास लावायची काय गरज आहे की नाही. बुकमध्ये ना आपल्यामध्ये फरक राहायला पाहिजे की नाही थोडासा तरी. विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी बुकमध्ये अवघड वाटतात त्या आपले ते कन्सेप्ट आपले इझिली कव्हर होणं गरजेचं आहे की नाही. हा, मग त्यासाठीच बाळांनो आपला क्लास असतो. आलं लक्षात. म्हणजे त्या तुमच्या बेसिक कन्सेप्ट सोबत इतर बेसिक कन्सेप्ट, त्याचबरोबर त्याच्या मेथड आहेत सॉल्व्ह करण्याच्या, त्या मेथड इझी करून सांगण्यासाठी, किंवा ज्या पोरांना अंडरस्टँडिंगला फायदा देतात, ज्या लवकर अंडरस्टँड होतात, त्यासाठी तर क्लास असतो, है की नाही. यस. आता बघा, तुम्हाला हे मी किती नावं सांगितले? 3 मित्राचे सांगितले, 3 मैत्रिणीचे सांगितले. बरोबर आहे. 3 काय केलं? मित्राचे सांगितले आणि 3 मैत्रिणीचे नावं सांगितले. ठीक आहे. बर, आता तुम्हाला हे एवढे नावं लक्षात ठेवायचे ना. हे काय नाव आहेत? मी स्वतः मीटर, मीटरचे 3 मित्र इकडे आहेत. त्याचं नाव काय? डेका हेक्टो किलो. डेका हेक्टो किलो. मैत्रिणीचे नाव काय? डेसी सेंटी मिली. डेसी सेंटी मिली. बघा आता, डेसी सेंटी मिली. चला, आता अजून काही गोष्टी याच्या ध्यानात ठेवायच्यात. आता जेव्हा आम्ही हा चॅप्टर घेईन ना, त्यावेळेस मी तुम्हाला सगळे पॉइंट लिहून देणार आहे. एक 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 पॉइंट लिहून देणार आहे. बरोबर आहे. पण आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या तेवढ्या गोष्टी सांगणार आहे आणि आज फक्त तुम्ही क्वेश्चन लिहायचे, टेबल बनवायचं आहे. ओके. चला पहा. आता हे जे तुम्हाला दिसतात ना, याच्यामध्ये सर्वात लहान कोण आहे? तर तो शेवटचा आहे. त्याचं नाव काय आहे? मिली. सगळ्यात लहान कोण आहे? मिली. बरोबर आहे. मग हे मिली, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा सेंटी, त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं डेसी, डेसीपेक्षा मोठं मीटर, मीटरपेक्षा मोठं डेका मीटर, त्याच्यापेक्षा मोठं हेक्टोमीटर आणि सगळ्यात मोठा किलोमीटर. म्हणजे सगळ्यात मोठा किलोमीटर आहे, सगळ्यात लहान मिलीमीटर आहे. काय म्हटलं मी? सगळ्यात मोठा कोण आहे? किलोमीटर. आणि सगळ्यात लहान कोण आहे? मिलीमीटर. सगळ्यात लहान आहे तुमचा मिलीमीटर, सगळ्यात मोठा आहे तुमचा किलोमीटर. आलं लक्षात? ओके. मग आता याच्यामध्ये मला सांगा, पहा, हे जे तुमचा मिलीमीटर आहे तो सगळ्यात लहान आहे, सगळ्यात लहान आहे. आणि जो सगळ्यात मोठा आहे त्याचं नाव काय? किलोमीटर. मी थोडंसं अजून एका वेगळ्या भाषेत सांगतो. आपल्याला नेहमीच थोडं ना मिली आणि किलोच विचारणार आहे. याच्यामध्ये इकडचा व्यक्ती जो असेल तो वयानं मोठा किंवा त्याच्या एककात तो मोठा असतो. इकडचा व्यक्ती. हा, समजा मी या दोघांचा विचार केला बाळांनो, तर इकडं कोण आहे? हेक्टो. मग हेक्टो हे मोठा झाला. हे का सांगतोय तुम्हाला? हे लहान मोठा ओळखायचा असतं आपल्याला अगोदर प्रश्नामध्ये, आणि मग त्याच्यात हे करायचं असते, सोल्युशन काढायचं असते. समजा मी सेंटी आणि मिलीमध्ये विचार केला, इकडं कोण आहे? सेंटी. मग सेंटी मोठा. इकडं जो असतो तो मोठा. इकडच्या साईडला जो असेल तो लार्ज आहे. ओके. इकडच्या साईडला जो असेल तो स्मॉल आहे. यस. ओके. चला, आता इंग्लिशमध्ये लिहायचं, याला डबल गरज नाही पडणार. मिली ML लिहितो. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर अलीकडे सेंटी CM लिहितो. त्याच्या अलीकडे डेसी DEC लिहिलं तरी चालेल. त्याच्याबरोबर इकडं डेका DECA, डेका हेक्टो HECTO हेक्टो, आणि लास्ट KILO किलो. ठीक आहे, किंवा केजी. पण ते किलोग्राम होते. KM लिहा, किलोमीटर. केजी नाही, KM लिहा. किलो पुढे बघणार आहे आपण किलोग्राम वाले. आता हे लक्षात आलं की याच्यात मोठं कोण आहे आणि छोटं कोण आहे. बरोबर आहे. यस. मग आता पहा, एक गोष्ट इथं बाजूला लिहायची आपल्याला. जर समजा मोठ्याचं रूपांतर, बघा काय आहे? मोठा म्हणजे काय? लार्ज. जर समजा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय आपण, म्हणजे काय? स्मॉल मध्ये, तर गुणाकारात 1 घ्यावा. हे काय तुम्हाला आता नाही कळणार. तर गुणाकारात
एक घ्यावा. ठीक आहे. काय म्हटलं मी? मोठ्याचं रूपांतर छोट्यात करायचं असेल तर गुणाकारात एक घ्यावा. ओके. पुढे समजा लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं असेल, लहान स्मॉल, याचं रूपांतर तुम्हाला मोठ्यात करायचं असेल तर मोठा म्हणजे लार्ज, तर पहा भागाकारात एक घ्यावा. भागाकारात एक घ्यावा. बरोबर आहे? यस. भागाकारात एक घ्यावा. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं असेल तर भागाकारात एक घ्यावा आणि मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणाकारात एक घ्यावा. हे काहीच तुम्हाला कळालेलं नाही, ते न कळू द्या. फक्त इथं लिहा. का? कारण मी तुम्हाला अजून एखादं एक्झाम्पलच घेतलं नाही ना, त्याच्यामुळे कळणार नाही. इथे फक्त हे असं बाजूला टेबल बनवा आणि असंच लिहा. म्हणजे मी तुम्हाला जेव्हा आता एक्झाम्पल सांगेन ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे असं वापरायचंय होई. हा, मग ठीक आहे म्हणायचं. ठीक आहे. चला एवढं फास्ट लिहा बरं, लवकर लिहा. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे बरं हा. कारण हे जे आहेत ना एकका आपल्याला कन्व्हर्जन जमलं पाहिजे, त्याच्यामुळे फार महत्वाचा कन्सेप्ट आहे हा. चला बघा इथपर्यंत लिहिलं का? हा पार्ट तुम्ही लिहिला का? लिहिला. आता याच्यात 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. लहान कोण मोठं कोण ओळखता आलं पाहिजे. लहान्याचं रूपांतर मोठ्यात का मोठ्याचं रूपांतर लहान्यात हे कळतंय आपल्याला. ठीक आहे. बरं त्या अगोदर थोडं 1-2 पॉइंट लक्षात घ्या. काय आहे पहा. ह्याचा गुणाकार कसा करायचा पहा. ह्याचा गुणाकार कसा करायचा सांगा. 28 गुणिले 100. 28 लिहायचं आणि पुढे 2 शून्य लावून टाकायचे. जेवढे शून्य असतील तेवढे शून्य लावून टाकायचे. बरोबर आहे? यस. गुणाकार येतो. समजा 14 गुणिले 1000. 14च्या पुढे किती शून्य लावायचे? 3 शून्य लावायचे. 14च्या पुढे किती शून्य लावायचे? 3 शून्य लावायचे. बरोबर आहे ना? यस. म्हणजे हा आपल्याला गुणाकार जमतो. पण जर समजा आपल्याला असं दिलं तर याला तुम्ही कसं सॉल्व करता बघा बरं. याला तुम्ही कसं सॉल्व करता? हा 1-0 हा 1-0 कटला. बरोबर आहे? हा 1-0 1-0 कटला. म्हणजे उत्तर काय आलं? 140 आलं. 1 झाला. बर समजा 14932 असा असेल डिवाइड बाय 100. आता काय करायचं बघा बरं. आता काय करायला पाहिजे? चला आता काय करायला पाहिजे? आता इथे 2 शून्य आहेत ना खाली, मग 2 संख्या सोडून दशांश द्यायचा बाळांनो राईट साईडनं. 1-2 इथं दशांश द्यायचा. ओके. समजा यामध्येच 14932 असं काहीतरी आहे डिवायडेड बाय 5 शून्य येता खाली म्हणजे 1 लाख आहे. आता काय करायचं पहा. हा जो नंबर आहे तसाच लिहा. आता 5 शून्य आहेत खाली, मग 5 संख्या सोडून दशांश द्या. 1 2 3 4 5 इथं म्हणजे काय आलं हे 1.49326. कळालं? ओके. गरज पडली तर पडू शकते. आलं लक्षात? बरं ठीक आहे. या आता तेवढं काय नाही पण एक माहीत असावं. जेवढे शून्य असतील तेवढ्या संख्या सोडून त्याच्या उत्तरात दशांश देऊन टाकायचा. संपलं. ओके. आता पहिला प्रॉब्लेम पहा. साधं कन्व्हर्जन. समजा तुम्हाला विचारलं त्यानं 23 हेक्टोमीटर इक्वल टू किती डेसिमीटर.
चला बघा बरं, हां सांगा काय म्हटलं मी, 23 हेक्टोमीटर इक्वल टू किती डेसिमीटर. चला बोला, नोट करा, फक्त काय करा, नोट करा. लिहिलं तुम्ही? बर, आता मी याला 3 स्टेप सांगतो. 3 स्टेप मध्ये कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे, कोणतंही कन्वर्जन तुम्हाला आलं पाहिजे. बरं, स्टेप काय असायला मोठ्या नाहीत, लिहायची स्टेप एकच आहे, पण त्याला तसं स्टेप बाय स्टेप म्हणावं लागेल तुम्हाला. काय म्हणायचं पहा. आता पहिल्यांदा जो तुम्हाला तिथे आकडा दिलाय ते कशात विचारलं, काय विचारलं ते काहीच माहित नाही. जो दिलाय तो पहिले लिहून घ्यायचा. 23 लिहिला. आता दुसरी स्टेप, कोणाचं रूपांतर कोणात करायचंय. लार्ज युनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल युनिट और स्मॉल युनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज युनिट. ओके. किंवा पहा, किंवा मोठ्या एककाचे रूपांतर लहान एककात करायचे का लहान एककाचे रूपांतर मोठ्या एककात करायचे, हे आपल्याला ओळखायचंय. चला या आता इकडे बघा, हेक्टो हे आणि इकडं डेसी आहे, बरोबर आहे. याचं रूपांतर त्याच्यात करायचंय. मग हेक्टो मोठा आहे का डेसी मोठा आहे, इकडं बघायचं. डेसी इकडं, हेक्टो इकडं, म्हणजे हेक्टो मोठा आहे. मग मोठ्याचं रूपांतर कशात करतोय, लहान्यात करतोय. हा मोठा आहे, या मोठ्याचं रूपांतर कशात करतोय, लहान्यात करतोय. आणि जर मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणाकारात काय घ्यावा, 1 घ्यावा. चला गुणाकारात 1 घ्यावा. दुसरी स्टेप कळाली का? बघा काय म्हटलं मी, जर समजा मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणाकारात 1 घ्यावा. घेतला, काही अडचण आली नाही. बघा एकदम सोपी पद्धत आहे. एवढी सोपी पद्धत ना बुकमध्ये आहे ना कुठे. बुकमध्ये इथं खाली दिलेलं आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, असं काय 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 लिहिलेलं आहे. ते आपल्याच्यानं नाही पॉईंट म्हणजे लक्षात राहणार ते पॉईंट, ठीक आहे. म्हणून मी ते काहीच लिहिलेलं नाही, फक्त तुम्हाला नावं लिहिलेत. 3 मित्र आणि 3 मैत्रिणी, कोणाच्या, मीटरच्या. लक्षात. चला पहिली स्टेप काय होती आपली याच्यात, की जो आकडा दिलाय तो लिहिला. दुसरी स्टेप काय होती, लहान्याचं रूपांतर कशात करतोय, मोठ्यात करतोय का मोठ्याचं रूपांतर लहान्यात करतोय हे ओळखायचं. मग आता आपल्या या प्रश्नामध्ये मोठ्याचं रूपांतर काय करतोय आपण, लहान्यात करतोय. ओके. आणि जर मोठ्याचं रूपांतर लहान्यात करत असेल तर गुणाकारात 1 घ्यावा. ही झाली तुमची दुसरी स्टेप पूर्ण. तिसरी स्टेप लई सोपी आहे. काय करायचं पहा, हेक्टो आणि डेसी, हेक्टो आणि डेसी तुम्हाला इथं वरी दिसत आहे कुठं आहेत. मग हेक्टो आणि डेसी याच्यामध्ये बघा, हेक्टो आणि डेसी मध्ये उभ्या किती रेषा आहेत, अशा उभ्या किती रेषा आहेत ते बघायचं. पहा बरं, डेसी इथं आहे, हेक्टो इथं आहे, उभ्या रेषा 1 2 3. या हेक्टो आणि डेसी मध्ये या 3 आहेत का उभ्या रेषा, हो. मग याच्या पुढे 3 झिरो लावा. संपलं उत्तर. फायनल आन्सर काय आलं बोला, 23,000 डेसिमीटर. बघा किती सोपं आहे. पुस्तकात किती अवघड दिलं तुम्हाला, बरोबर आहे की नाही. पाठ करायची काही गरज आहे का, काहीही नाही. पाठ करायची काही गरज काहीही नाही. आलं लक्षात. येस ऑर नो. चला क्लिअर झालं, क्लिअर झालं का. झालं का बोला. यस. ओके. बघा फायनल आन्सर आलं. आता मी दुसरा प्रश्न देतो, मला त्याचं उत्तर सांगा. बघा क्लिअर करू हे. ओके. समजा तुम्हाला काय म्हटलं, 125. बघा आता 125 सेकंड नंबर, 125. समजा म्हटलं आपल्याला काय म्हटलं, बर
मीटर घ्या, नको इझी आहे ते, थोडंसं हे घेऊ, डेकामीटर घ्या. डेकामीटर इक्वल टू किती सेंटीमीटर, इक्वल टू सॉरी किती मिलीमीटर घ्या, किती मिलीमीटर म्हणजे कळायला सोपं जाईल. किती मिलीमीटर. चला कोण सांगेल आता बघा बरं मला. चलो भाई और बहनों, अरे वो देशवासियों बताओ. अब ये ससुरा हमका ऐसा बोल रहा कि 125 का और डेकामीटर का कन्वर्जन हमका करना है मिलीमीटर में, तो का करेंगे. तीनों तो स्टेप है यार. पहली स्टेप का है, पहली स्टेप तो बहुत इजी है, जो दिखा है वो लिखा है. का दिखा है 125 दिखा है, 125 लिखो, लिख दिए, पहली स्टेप कंप्लीट होगी. यस. अब दूसरी स्टेप का है, दूसरी स्टेप तो ये है, अब ये बड़ा कोण छोटा कोण पहचानना है आपको, राइट है ना. स्मॉल लार्ज तुम्हाला ओळखायचंय. मग पहा आता, डेकामीटर आणि ते आहे मिलीमीटर. मिलीमीटर तर सगळ्यांनाच माहिती आहे, वो सबसे छोटी है. मिलीमीटर का है, सबसे छोटी है. तो ये बड़ा बन गया और ये छोटा बन गया, म्हणजे मोठ्याचं रूपांतर कशात करायचं बाळांनो, लहान्यात करायचं. मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं. मोठ्याचं रूपांतर लहान्यात करायचं असेल तर गुणाकारात काय घ्यायचा, अरे गुणाकारात काय घ्यायचा, गुणाकारात 1 घ्यायचा. घेतला. अब क्या करे, अगला वाला बोलिए भाइयों और बहनों, अरे वो देशवासियों, अब क्या करेंगे. तीसरी स्टेप, मिली और डेका में जितने सारे ऐसी सीधी लाईने हैं, खडी लाईने, उभ्या रेषा आहेत, तेवढ्या तुम्हाला त्याच्यामध्ये झिरो लावायचे. किती रेषा आहेत बघा डेका आणि मिली मध्ये. चला मिली इथं आहे, डेका इथं आहे. इथून सुरू करू. 1 2 3 4, तो इसके आगे लगा देंगे 4 0. इसके आगे क्या लगा देंगे, 4 0. अरे ससुरो, आ गया कि नहीं तुम्हारे ध्यान में हम का कहना चाहते हैं. यस और नो. यस. ये देखो का है, बहुत इजी है ये. तर 125 आणि पुढं काय, 1 2 3 4, ये बन गया आपका मिलीमीटर. का बन गया, मिलीमीटर. देखो कितना इजी रे ससुरो, देखो बहुत इजी है. नहीं काहे टेंशन ले रहे, फिर बहुत इजी है. अब हम आपको और एक एग्जांपल इसी का लिखेंगे, उसके बाद में हम थोड़ा सा उल्टा पुलटा कर देंगे. यस. चला झालं काय. याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक सेम असंच एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यामध्ये आलं पाहिजे, सॉल्व करता आलं पाहिजे बघा. चलो कंप्लीट हो गया. अरे वो देशवासियों, कंप्लीट हो गया क्या. बर, हम तो देशवासियों भी है और महाराष्ट्र वासियों भी है, बरोबर आहे की नाही. ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्य, आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. झालं स्वागत, मधामधात स्वागत करावं लागतं ना कधी कधी. कार्यकर्ते नाराज होने ना आपले, है कि नहीं, छोटे पहलवान, बरोबर है का फाइटर्स. चलो फिर अपने मेन मुद्दे पे आ जाओ. तीसरा वाला एग्जाम्पल. अब ये ससुरा का कहता है, देख लो, हम आपका ऐसा बोलत हुआ है कि ये बन गया 15 किलो, 15 किलो मीटर इक्वल्स टू किती, डेका 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 डेका, अरे वो डेका, किती डेका मीटर. भाई और बहनों, मेरे देशवासियों, बोलो का होगा इसका आंसर. 15 किलोमीटर इक्वल्स टू किती डेका मीटर. और ये सारे के सारे बच्चों को आना चाहिए, चाहे वो 4th स्टैंडर्ड हो, 5th स्टैंडर्ड हो, 6th स्टैंडर्ड हो, 7th स्टँडर्ड हो, 8th स्टँडर्ड हो. स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, किंवा मिशन आरंभच्या परीक्षा असतील, किंवा 7वी स्कॉलरशिप असेल, किंवा NMMS 8वी असेल, या सगळ्यांना हे आहे. आणि आज दिवसभराचे सायंकाळचे जे लेक्चर आहेत त्या सगळ्यांना आज मी हे शिकवणार आहे. का, कारण याच्यानंतर आपल्याला इंडेक्स प्रमाणे चॅप्टर स्टार्ट करायचे आहेत. आता आपण डेमो म्हणा किंवा बेसिक लेक्चर कव्हर केलेत सगळे. आ गया का समझ में ससुरो.
यस, इसलिए वो आना ही आना है। अगर आपको ये आ गया मीटर वाला तो आपको किलोग्राम, ग्राम, मिलीग्राम, डेसीग्राम, सेंटीग्राम हे तो बहुत इजी आहे। त्याचबरोबर तुम्हाला लीटर, मिलीलीटर, किलोलीटर, हेक्टालीटर, डेकालीटर, डेसीलीटर, सेंटीलीटर ये भी आ जाएगा। फिर तो एक ही कंप्लीट करना है तो बाकी के क्या ऐसे आ जाएंगे। चलो फिर किसका किसका आंसर आ गया देखो। 15 किलोमीटर इक्वल्स टू किती डेकामीटर। पहली स्टेप का है रे ससुरो, देखो वो पहला वाला स्टेप का है। हम ये ऐसा कह रहा है कि पहले वाले स्टेप में जैसा है वैसा लिखो। लिख दिए? यस, 15 दिया है, 15 लिखो। अब आपको चेक करना है किनका रूपांतर किन में होना है। लार्ज यूनिट इज कन्वर्ट इनटू स्मॉल यूनिट का स्मॉल यूनिट इज कन्वर्ट इनटू लार्ज यूनिट। कोणत्या एककाचं कोणत्या एककात रूपांतर करायचं ये तो हमको पहचान में आना चाहिए ना जी। क्या बात कर रहे तुम? देखो ना जी कोनो है। अरे ये ससुरा किलो तो बहुत बड़ा है और वो डेका तो इधर है। दो तो हमको ऐसे ही याद है, एक मिली वाला जो सबसे छोटा और किलो वाला जो सबसे बडा है। म्हणजे सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान हे तर आपल्याला माहितच आहे ना। सगळ्यात मोठा किलो हाय, सगळ्यात छोटा मिली हाय। मग काय पाहिजे तुम्हाला? ओळखता आलं की बाबा हा मोठा हाय, बाकी सगळे त्याच्यापेक्षा छोटे आहेत। म्हणजे याचा अर्थ मोठ्या एककाचं रूपांतर हम किसमें कर रहे? छोटे में कर रहे, लहान एककात करतोय आपण, लहान एककात। जर मोठ्याचं रूपांतर लहान्यात करताय तो इसके मल्टीप्लाई में का लेना है? मल्टीप्लाई में एक लेना है। का लेना है? मल्टीप्लाई में एक लेना है। अरे बन गए क्या नहीं आंसर? अरे बन गया कि नहीं क्वेश्चन? यस। अब हमका ये बताओ इसके आगे कितने जीरो लगाएंगे? बहुत इजी है। अरे देखो किलो और डेका किधर है? उन दोनों के बीच में ऐसी खड़ी लाइनी कितनी है? जितनी खड़ी लाइनी है, जेवढ्या व्हर्टिकल लाईन आहेत तेवढे शून्य लावायचे। चला डेका इथं, किलो इथं बघा एक। अरे सेमच पेन हो गया ये तो, क्या बात कर रहे। एक, दोन, दोनच आहे। किती आहे? दोनच आहे। मग दोनच असेल तर आपल्याला याच्या पुढं झिरो पण दोनच लावायचे। आ गया कि नहीं समझ में? आ गया तो ये बन गया आपको 1500। का बन गया? 1500 डेका 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 मीटर। आ गया समझ में? यस, ओके। अब अगला वाला जो है ना थोड़ा सा उल्टा पुल्टा है, देख लो। हाँ चलो कंप्लीट हो गया ये। यस और नो? यस। हाँ चलो फिर अगला देखते हैं। आप कौन है ससुरा जो हमारे क्वेश्चन का आंसर देगा? बताओ कौन है? हम पहला वाला लिखेंगे 17,000, 4 नंबर। हाँ 17,000, 17,000 सेंटी, 17,000 सेंटीमीटर इक्वल्स टू किती? डेकामीटर। डेका डेका का डे, डेका डेका का डे, डेकामीटर डेकामीटर डेकामीटर। डिन 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 डिन। बताओ आप क्या होगा? बोल दो क्या होगा? अरे ऊ ससुरो, हमका तुमका ये बताना है। अब पहला वाला स्टेप तो बहुत ईजी है, इसको पहले ही लिख दो। जो दिया है वो लिखा है, ये पहला वाला स्टेप कहता है। तो 17,000 दिया है, हमने 17,000 लिखा है। कसं आहे? एकदम सोपं। पण काय ध्यानात ठेवायचे आपल्याला? 3 मित्र 3 मैत्रिणी। डे इकडं डेका हेक्टो किलो, डेका हेक्टो किलो, डेसी सेंटीमिली, डेसी सेंटीमिली। काय करायचं? एकदा लेक्चर आपलं झालं की सायंकाळी ना थोडंसं व्यायाम करायचा आपला। कसा व्यायाम करायचा? असा इकडं म्हणायचं, असा म्हणायचा, एक हात हे करायचा, म्हणायचं काय? पा डेका हेक्टो किलो, डेका हेक्टो किलो, डेका हेक्टो किलो, डेका हेक्टो किलो, डेसी सेंटीमिली, डेसी सेंटीमिली, डेसी सेंटीमिली। बात खत्म। और बीच में कौन है? बीच में तो है अपना मीटर वा। ससुरा जिसके फ्रेंड है वही तो बात भूल रहे तुम यार। क्या बात कर रहे? ऐसा 2-3 बार बोलो ना। घर वाले जब तक ना मारे आपको तब तक ऐसे बोल दो। नींद में ना बोलना, नहीं तो बहुत मार खाओगे फिर। हाँ झोपत म्हणसाल बरं। चला या इकडे, नाहीतर मम्मी उठल सकाळी ह्याला काय झालं म्हणून चपलनच हाणाल तुम्हाला बघा। हा या इकडे। आता
पहिली स्टेप कंप्लीट झाली बाळांनो, 17,000 लिहिलं. पहिली स्टेप कंप्लीट झाली. का लिखे? 17,000 लिखे. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ठीक है, यस. बर, आता दूसरी स्टेप, किसको किस में कन्वर्ट करना है? सेंटी इधर है, डेका इधर है, तो सेंटी छोटा है, डेका बड़ा है, तो सेंटी का रूपांतर डेका मध्ये करायचंय. म्हणजे याचा अर्थ लहान्याचं रूपांतर कशात करायचंय? मोठ्यात करायचंय. लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचंय. अरे बा, जर लहान्याचं रूपांतर मोठ्यात करतो म्हणतो, तर का करते म्हणते? तर भागाकारात एक घे म्हणते. जर लहान्याचं रूपांतर मोठ्यात करतो म्हणते, तर भागाकारात एक घे म्हणते. बरोबर आहे ना? मग आपण भागाकारात एक घेतलं बघा. चलो, ओ भागाकार में एक घेऊ. भागाकार में एक मतलब डिवाइड में एक घेऊ. डिनॉमिनेटर मध्ये एक घ्या. ओके, बर. आता बाकी सेम स्टेप, नो प्रॉब्लेम. काय? सेंटी आणि डेकामध्ये बघा, सेंटी आणि डेकामध्ये, सेंटी आणि डेकामध्ये किती भिंती येतात बघा बरं. सेंटी कुठे आहे? इथं. डेका कुठे आहे? इथं. बरोबर आहे. सेंटी आणि डेकामध्ये 1 2 3, तो इसके आगे 3 0 लगा दो. बात खत्म. 3 0 3 0 कैंसिल हो गए और फाइनली आंसर आ गया आपका 17 डेकामीटर. अरे समझे कि नहीं? अरे वो ससुरो, हम क्या कह रहे, समझे कि नहीं? बहुत इजी है. अब देखो, स्कूल लेवल में अगर आपको इतना अच्छा पढ़ाया, आपने इतना अच्छा उसे लर्न किया, तो आगे जितने भी कॉम्पिटिटिव्ह एग्जाम्स आहे किती सोपं जाईल बाळांनो तिथं. मला सांगा, हे नाही येत एमपीएससी वाल्यांना. एमपीएससीच्या पोरांना 70% पोरांना हे येत नाही, जे की आपल्या मम्मी पप्पाच्या वयाचे येत. बघा, 12वी झाल्या पोलीस भरतीची परीक्षा असते बाळांनो, म्हणजे तुम्हाला पोलीस होता येतं. बरोबर आहे. त्या पोरांना तर येतच नाही, मग पाठ करतात. कसं? रट्टा मारून पाठ कर. रट्टा मारायचा काय नाही, टेक्निकली शॉर्ट ट्रिक्स न ध्यानात ठेवायचं. टेक्निकली. बरोबर आहे. यस, मला हे लक्षात. ओके, अजून एक घ्या. आता अजून एक पहा काय आहे. अजून एक. चला, 6 नंबर की 5 नंबर आहे. समजा तुम्हाला असं म्हटलं 2 5 4 3 9. बघा, 2 5 4 3 9 आणि इथे याला म्हटलं समजा तुम्हाला डेसी 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 मीटर, डेसी मीटर. ओके, आणि कन्वर्ट करायचे तुम्हाला किती? हेक्टोमीटर मध्ये. किती? हेक्टोमीटर मध्ये. राइट. चलो बताओ, बोला काय असेल सांगा. अरे ससुरो, का बात कर रहे तुम भी यार, बताओ ना जल्दी जल्दी. हाँ, काहे टाइम ले रहे फिर. चलो वरद महाराज. हाँ श्रेयस. अरे जैसा है वैसा पहले लिखो, पहली वाली स्टेप को नहीं भूलना है. चला, जसं आहे तसं लिहिलं. आता मला सांगा दुसरी स्टेप, कशाचं रूपांतर कशात करायचंय? डेसी छोटा आहे, हेक्टो मोठा आहे, मग लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचंय. किसका? उस छोटे का रूपांतर इधर मोठे में करना है. कशात करायचं? मोठ्या एककात करायचं. ठीक आहे, लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं. मग लहान्याचं रूपांतर मोठ्यात करायचं असेल तर काय घ्यायचं? भागाकारात 1 घ्यायचा, डिवाइड मध्ये 1 घ्यायचं, डिनॉमिनेटर मध्ये 1 घ्यायचं. आता मला सांगा काय विचारलं, डेसी आणि हेक्टो मध्ये उभ्या किती लाईनी आहेत? उभ्या बघा बरं, डेसी आणि हेक्टो, ही डेसी आहे, हे हेक्टो आहे. उभ्या लाईनी 1 2 3 3 आहेत ना. चला मग 1 2 3. आता मला सांगा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी, काय सांगितलं की जर खाली असे 0 0 असतील तर याला काय करायचं? 3 0 आहेत ना, मग 3 संख्या सोडून दशांश द्यायचा. कुणीकडून? तिकडून. ठीक आहे, मग पहा 1 2 3, मग इथं दशांश यायला पाहिजे. एवढं आलं तुमचं हेक्टोमीटर. हेक्टोमीटर कळालं का? यस. बघा किती महत्वाचं आहे.
असं शिकवलं जातं बाळांनो आपल्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. बरं, तुम्ही कोणतेही चॅप्टर घ्या. आता बऱ्याच जणाला नातेसंबंधाचा प्रश्न थोडासा मोठा आला, ब्लड रिलेशनचा, की ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. पण ब्लड रिलेशन एवढं भारी पद्धतीने इथे शिकवलं जाते. म्हणजे जो आता आमचा अनुभव काय आहे, आता मी तुम्हाला तिसरीला पण शिकवतोय, बरोबर आहे. म्हणजे तिसरी पासून UPSC पर्यंतचा जो अनुभव आहे त्याच्यात मला लगेच कळतं किंवा त्या पोरांना जे प्रश्न येत आहे तसेच प्रश्न ह्यांना येत आहे, बरोबर आहे. थोडंसं छोटं नातं असतं, राईट. नातं सॉरी, क्वेश्चन थोडासा छोटा, नातं छोटं नसतं. मामा मामाच आहे, छोटा मामा म्हणतो कसा आपण, छोटूसा मामा नाही म्हणत, मामा मामाच असतो, बरोबर आहे ना. म्हणजे सेम प्रश्न आपल्याला येतात, सेम कन्सेप्ट आपल्याला इथे विचारतात. अपूर्णांक असेल, त्याचबरोबर तुमचं पुढे गेले पर्सेंटेज असेल, जॉमेट्री असेल, त्याच्यानंतर पेपर मेजरमेंट असेल, तुमचं पेज मेजरमेंट असेल, तर हे सगळेच्या सगळे क्वेश्चन रिझनिंग मधले सुद्धा हे आपल्याला. बरं, काही प्रश्न असे आहेत की ते शिक्षक भरतीला जशाच तसेच येतात स्कॉलरशिपचे, हे की नाही. मग हा अनुभव आपल्याला पुढचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की बाबा असा अभ्यास करा, हे भविष्यात कामात येईल, राईट. पण ज्यांना अनुभव समजा नाहीये ते काय सांगणार आहे तुम्हाला. उद्या तुम्ही 5वी 6वी 7वी 8वीला गेलेत, तुम्हाला नीट JEEचं काही मार्गदर्शन लागत असेल तर ते सुद्धा तुम्हाला मी परफेक्टरित्या मार्गदर्शन करू शकतो, गायडन्स करू शकतो. म्हणजे 7वी 8वीच्या सिलेबसमध्ये नीटचे कोणते प्रश्न येतात ते सुद्धा तुम्हाला, ते सुद्धा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की बाबा हे कन्सेप्ट करा, फायनलला तेच येणार आहे तुम्हाला, त्याच कन्सेप्टवर आधारित आहे. म्हणून तुम्हाला स्कॉलरशिपचा क्लास निवडताना बाळांनो फक्त लेक्चर पुरता नाही निवडायचा. पालकांना सुद्धा विनंती आहे की आपण कुठलाही क्लास निवडताना आपण या इयत्ता 4थी किंवा 5वीच्या विद्यार्थ्यांना 5वी पुरतं शिकावं म्हणून निवडायचा नाहीये. आलं लक्षात. आता बघा, मी बऱ्याच शाळेंमध्ये बऱ्याच याच्यामध्ये सेमिनार घेतले, तर मी जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं ना 3/10 किती, तर तुम्हाला सांगतो लिटरली एवढ्या पोरांची उत्तरं 30 आलते. आता काय सांगाव, 30 आलते, बऱ्याच जणांची उत्तरं 30 आलते. पण 30 कसं येणार आहे इथं उत्तर, येणारच नाही ना 30, बरोबर आहे. मग मग काही जणांचं उत्तर काय आलं, 3.0 आलं, म्हणजे 3 आलं. हे उत्तर येत आहे, पण करेक्ट उत्तर कोणाला सांगता येत नव्हतं. अशा बऱ्याच शाळा होत्या, बऱ्याच शाळा की जिथं हा प्रॉब्लेम होता विद्यार्थ्यांचा. म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो की भलेही ते चॅप्टर मध्ये नसल पण त्याचं बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून शिकवतानाच मी त्या पद्धतीनं शिकवतो की बाबा हे बेसिक तुम्हाला भविष्यात कामाचं आहे. शेकडेवारी बघितले तुम्ही, बेसिक लेक्चर झालं बघा, मी बेसिकच घेतलं ना तेवढ्या याच्यात. शेकडेवारी असेल, नफा तोटा असेल, तर या तुमच्या चॅप्टरचं जे फाउंडेशन आहे भविष्यातलं ते आजच पक्क झालं. म्हणजे विद्यार्थी 4थीला असो 5वीला असो, सध्याचा काळ हा खूप कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे कॉम्पिटेटिव्हचा आहे. मग तुम्ही कुठेही जा, नीटमध्ये जा, JEE मध्ये जा, का तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये या, UPSC द्या, MPSC द्या, कुठलंही द्या, कॉम्पिटिशन खूप आहे. मग या स्पर्धेत टिकायचं असेल तर आपल्या लेकराला महाराष्ट्र शासनानं जी 4थी स्कॉलरशिप दिले त्याचा उद्देश फक्त स्कॉलरशिपच नाहीये. त्याचा उद्देश हा आहे की त्या विद्यार्थ्याला भविष्यात जे येणारा त्यांचा जो काळ आहे पुढचा, त्याच्यात ज्या स्पर्धा परीक्षा द्यायच्यात ना, त्याचा पाया, त्याची ओळख आताच व्हायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या जोपर्यंत स्कॉलरशिपच्या परीक्षा येतात तिथपर्यंत विद्यार्थ्यांना त्या परीक्षा द्यायला लावायचं. म्हणजे 4थीला पण आहे, 5वीला नवोदय आहे, 6वीला आरंभ आहे, 7वीला स्कॉलरशिप आहे, 8वीला NMMS आहे, बरोबर आहे. आणि 8वीच्या नंतर 12वी पर्यंत महाराष्ट्र शासनाची कोणतीही स्कॉलरशिपची परीक्षा नाही. पण आपल्या ज्ञानरत्न वेलफेअर फाउंडेशनच्या अंतर्गत ज्ञानरत्न प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते आणि ती स्कॉलरशिपची परीक्षा 9वी 10वी या दोन्ही वर्गांसाठी सुद्धा आहे. 8वी पर्यंत तर आहेच आहे, 1ली ते 8वी आहेच, परंतु 9वी 10वी सुद्धा आहे. महाराष्ट्रात कुठेही ही परीक्षा 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना घेतली जात नाही. त्याचा उद्देश एकच आहे की बाबा पोरांना स्कॉलरशिपचं जे मागे ज्ञान होतं ते न विसरता, न खंड पडता कंटिन्यू पुढे राहावं. आणि तेच तुम्हाला 12वी झालं की लगेच तुम्हाला काय द्यायच्यात, स्पर्धा परीक्षा द्यायच्यात. म्हणून हे आपण अशा पद्धतीने घेतो. म्हणून क्लास निवडताना निव्वळ असं त्याला आता काय जाऊ द्या, आपल्याला ते काही शब्द आठवत नाहीत, पण तेवढ्या याच्या पुरता विचार न करता सर्वांगीण विचार करून पुढे जायला पाहिजे. आलं लक्षात. मी आता माझं काय म्हणणं आहे सांगितलं तुम्हाला. हे मी का सांगतोय आज, कारण सोमवार पासून आपल्याला इंडेक्स प्रमाणे म्हणजे फर्स्ट चॅप्टर पासून आपल्याला अभ्यासक्रमाला सुरुवात करायची.
ते लेक्चर कोणाचंही मिस होऊ नये. का इथून मागे हे डेमो म्हणा किंवा बेसिक म्हणा, हे काही म्हणा, आम्ही नंतर करू शकतो. कुणी मामाच्या गावाला गेले, कुणी फिरायला गेले, कुठेही गेलेत, समजा पालक असतील, विद्यार्थी असतील, कुणी असतील, आणि सुट्ट्या पण होत्या, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्याही डोक्यामध्ये नव्हतं की अभ्यासाचं काहीतरी. परंतु आता शाळा सुरू झाल्यात, सोमवारपासून शाळा सुरू होत आहे, विद्यार्थ्यांच्या डोक्यात सुद्धा आलंय आता अभ्यासाचं थोडंसं नियोजन करावं लागतं. मी सकाळच्या लेक्चरला सांगितलं, प्लॅनिंग करा. आपण डिस्कशन करणार आहे 15 तारखेला की कसा अभ्यास करायचा, काय नियोजन लावायचं. त्यासाठीच तुम्हाला म्हणतोय, पालकांना इथून मागचे लेक्चर गेले तर ते जाऊ द्या, ते परत बघता येतील. पण सोमवार पासूनचे लेक्चर ज्या ज्या पालकांना वाटतं की बाबा आपल्या लेकराला स्कॉलरशिप द्यायचे, भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, त्या सर्व पालकांना विनंती आहे की सोमवार पासूनचं एक ना एक लेक्चर फार महत्वाचं असेल. एकही लेक्चर तिथं मिस होता कामा नाही. काही झालं तरी चालते, पण लाईव्ह मधला क्लास कधीच लेकराचा बुलडा नाही पाहिजे. कारण लाईव्ह मध्ये त्यानं विचारू शकतो मला की सर मला हे नाही समजलं, हे ना, हे पॉइंट वाला कसं सॉल्व्ह करायचं, याचं उत्तर तुमचं 0.3 कसं येतं, है ना, याचं उत्तर काय 0.3 कसं येतं, हे उत्तर चूक का येतं, तर हे मला त्यानं मला विचारू शकतो, मला त्याला सांगता येतात. आलं लक्षात. म्हणून ज्या ज्या पालकांना वाटतं की बाबा आपल्या लेकराला भविष्यात स्कॉलरशिपच्या परीक्षेसोबत भविष्यामधल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, त्यांनी सोमवारच्या अगोदर आपलं ऍडमिशन करून घेणं गरजेचं आहे. आणि लेक्चर मात्र रेग्युलर अटेंड करणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच्याकडे तेवढंच लक्ष द्यायचंय. आणि महिन्यातून आपली एक पालक मीटिंग होणार आहे, ती पालक मीटिंग सर्व पालकांनी अटेंड करायचे. आणि जे तुमचे त्याच्यात डाऊट असतील किंवा तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही सांगायचे आम्हाला, आणि त्या प्रत्येक तुमच्या डाऊटचं इथं सोल्युशन मिळणार आहे. आलं लक्षात. ओके. आपली ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमीची पूर्ण टीम आपल्या विद्यार्थ्यांसाठी कायम तत्पर असणार आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी अग्रेसिव्ह आहे आणि अग्रगण्य काम जे आहे ते अग्रगण्य पद्धतीनं करणार आहे. म्हणजे तुम्ही तो डाऊट सांगावा, त्याच लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला सोल्युशन मिळेल. एवढे ऍक्टिव्ह टीम आहे. त्याच्यामुळं आज, उद्या, परवा 2-3 दिवस आहेत आपल्याला, रविवारपर्यंत कधी ऍडमिशन घ्या, पण सोमवारचं लेक्चर मात्र पहिलं अटेंड झालं. एवढं मी कधीच बोललो नव्हतो आणि मी बोलतही नाही लाईव्ह लेक्चरमध्ये, परंतु आपल्या पालकांना सगळ्यांना सांगायची इच्छा आहे की बाबा की सोमवारपासूनचं जे लेक्चर आहे ते फार महत्वाचं आहे. फार म्हणजे फार. वर्षभर तुम्ही कोणत्याही कधीही कोणत्याही वेळेला कॉल करा आणि तुम्ही सांगा की सर हे असा डाऊट आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी घ्यायला पाहिजे. तसं तर आम्ही पूर्ण घेणार आहे, पण रिव्हिजन असेल किंवा काही विद्यार्थ्यांची कन्सेप्ट क्लिअर झालेली नसतील, मग त्यांचा सेपरेट डाऊट क्लास घ्यायचा का, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि त्याला लगेच तुम्ही सांगल्यानंतर एवढी अग्रेसिव्ह टीम आहे आमची की लगेच तुमच्या कामाला लागेल पुढच्या. यस. ओके. चला मग थांबू तिथे. ओके. चला बाळांनो थांबू आता इथे. यस. ओके. चलो डन. बाय 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 बेटा बाय. ओके डन. Yes, thank you.